देखो वो रिसीवर ना मेरे को तो माझा एक मिनिट आणि वायर तुम्ही टाकले हो त्याच्यात केबल टाका एक मिनिट सर केबल पाहिजे नाही नाही रूमला वायर तुम्ही टाकले येईल वायर केबल वायर टाकले हाँ हाँ केबल चाहिए क्या नहीं नहीं आप वो रिसीवर देंगे उनको हाँ और आप उधर से ले लो ना हाँ हाँ उधर मैं समझ गया एक पहले मराठी है ना तब तक टाइम हाँ हाँ ये ले लो यस जैसे आउटपुट है कीबोर्ड दिन बसता है हाँ जब सेल सही डालो ना नहीं डालो नहीं वो दिखा रहा है डाला हम दोनों में से लगा रहे थे क्या वो 2 पॉइंट वाला सेल वो फेंका इधर जेब में चाहिए ये लो क्या मालूम है फुल बता रहा था एक एक मिनट वो फुल बता रहा था सगळे रेडी आहेत का रेडी होतो हा हा एकदम आहे असं पुढे जाऊ नको पाठी घ्या सर एकदा बोला हेलो हेलो ओके एक पाय पाठी एक पाय पुढे हॅलो हां हां आता चालू होईल भारी नाही अजून ओके जाएगा हाँ हाँ चालू होईल रोल टाका मैं रोल दोनों ही कर रहा हूँ हाँ तभी उसको सुनने का रहा डेटाबेस मान लो रोल मुंबईतला जो 26/11चा हल्ला झाला हा हल्लाच्या संदर्भात अमेरिकेकडून बातमी आली होती आणि तो हल्ला झाला ही वस्तुस्थिती आहे नाही असं नाही परंतु या हल्ल्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दडपल्या गेल्यात अशी असणारी परिस्थिती आहे उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांनी ही मॅटर कंडक्ट केलेली आहे पूर्णपणे ते आता पार्लमेंटमध्ये जात आहेत त्याच्यामुळे एक ज्याला इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी आपण असं म्हणतो ती पार्लमेंटच्या सदस्याकडे असली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय या ह्याच्यामध्ये काही दडपले गेले असे एकंदरीत आम्हाला या ठिकाणी दिसते संधीची असणारी आम्ही वाट बघत होतो की कुठे ना कुठेतरी ही संधी मिळेल उज्ज्वल निकम हे कॅन्डिडेट झाल्यामुळे ती संधी पुन्हा आली असं मी त्या ठिकाणी मानतोय त्यांनी कंडक्ट केलेल्या मॅटरमध्ये आणि जजमेंट जे झालेलं आहे 6/5/2010 त्याच्या पॅराग्राफ 803 हा अत्यंत महत्वाचा आहे In all, there were 5 firearms entry wound found on the shoulder blade, top region between neck and right shoulder. There were 3 corresponding exist wounds. 2 deformed bullets were retrieved. मी त्याच्या वाचत नाही डॉक्टर चिखलीकरांनी असं पोस्टमॉर्टम केलेला आणि त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये आणि बॅसिलिटिक रिपोर्ट्समध्ये the bullet retrieved from the dead bodies was sent to basiletic expert
आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे. The comparison did not lead to any conclusive opinion whether the bullet tallied with the test fired bullet from weapons held by accused number 1. Accused number 1 म्हणजे हा असणारा कसाब or deceased accused number 1 अबू इस्माईल. म्हणजे ज्या बुलेट्स हेमंत करकरेंच्या शरीरातून मिळाल्या त्या बुलेट्स आणि कसाब आणि अबू सलीम यांनी वापरलेल्या जे वेपन्स होते त्या वेपन्सची मॅच झाल्या नाहीत. हा त्याच्यातला असणारा अहवाल 803 मध्ये आहे. 804 मध्ये पॅराग्राफ 804 पान नंबर 922 9022 त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. 2 bullets were retrieved from the dead body of Mr. Vijay Sakalkar during the course of postmortem examination. They were sent to basaltic expert for examination. The comparison did not lead to any conclusive opinion. म्हणजे साखळकरांच्या शरीरामधल्या सुद्धा त्या 2 बुलेट्स मिळाल्या. त्या बुलेट्स कसाब आणि अबू सलीम यांनी वापरलेल्या वेपन्स बरोबर मॅच झालेल्या नाही. किंवा उज्ज्वल निकम यांना असणारे माझे 2 प्रश्न आहेत. इलेक्शनच्या अगोदर त्यांनी उत्तर द्यावे असं माझं त्यांना आव्हान आहे. पहिला की याच्यामध्ये ह्या कांड झालं हे बरोबर आहे, त्याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही. हे पाकिस्तानने स्पॉन्सर्ड केलेला टेररिझम होता याच्याबद्दल दुमत नाही. परंतु ह्या कांडच्या आड गेम विद इन गेम आपण जसं इंग्रजी फ्रेज वापरतो तशा रीतीने ह्या कांडच्या अंतर्गत कोणीतरी कांड केलंय का याचा खुलासा निकम यांनी करावा, उज्ज्वल निकम यांनी करावा असं मी त्यांना आवाहन करतोय. आणि दुसरा, ते जेव्हा कंडक्ट करत होते आणि ह्या बुलेट्स यावेळेस मॅच झाल्या नाही त्यावेळेस या बुलेट्स कुठल्या वेपन्स मधल्या होत्या किंवा कुठल्या बोर मधल्या होत्या. पोलीस वापरणाऱ्या बोर मधल्या होत्या की पोलीस न वापरणाऱ्या बोर मधल्या होत्या यांच्या संदर्भातली त्यांनी ऍडिशनल इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला का केली नाही आणि कोर्टाला ही बाब त्यांनी का नजरेस आणून दिली नाही. या 2 गोष्टींचा असणारा खुलासा उज्ज्वल निकम हे करतील अशी मी अपेक्षा त्यांच्याकडून धरतोय. हा महत्वाचा बाब आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. कारण गेम विद इन गेम असेल तर मग या गेमच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे. उज्ज्वल निकम यांचा असणारा उत्तर येणं हे अपेक्षित मी त्या ठिकाणी धरतो. 2 दिवसानंतर या संदर्भातलं विलासराव देशमुखांशी माझं जे बोलणं झालं होतं त्यावेळेस तेही महत्वाचे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून उज्ज्वल निकम यांनी या संदर्भातली आपली भूमिका आणि आपली बाजू इलेक्शन मध्ये स्पष्ट करावी अशी मी त्यांना विनंती करतो. विलासराव देशमुखांशी काय झालं होतं बोलणं ते मी नंतर सांगतो.
काय नेमकं काय पण इतक्या वर्षानंतर आपण हे बाहेर काढतो याचं कारण असं आहे की संधी त्या ठिकाणी मला आमच्याकडे आली नाही. कदाचित पार्लमेंटमध्ये असतो किंवा असेंब्लीमध्ये आमचं कोणी असतं तर हा आम्ही इश्यू त्या ठिकाणी रेस केला असता. पब्लिकली बऱ्याच ठिकाणी असताना रेस करण्यात आलेला आहे. परंतु आज उज्ज्वल निकम हे स्वतःच कॅन्डिडेट आहेत. पार्लमेंटमध्ये जाण्याचं ते बोलतात आहेत. तेव्हा म्हणून मी मगाशी म्हटलं की पार्लमेंटमध्ये नॅशनल ऑनेस्टी असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तेव्हा नेशन फर्स्ट या हिशेबाने उज्ज्वल निकम यांनी बोलावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो. वकील कर्जारीमध्ये याचा उल्लेख आहे ऑलरेडी. शमशुद्दीन मुश्रीफ यांनी जे पुस्तक लिहिले त्यांनी हाच आरोप केलेला. माझं म्हणणं असं आहे की आता ते ह्याच्यामध्ये बऱ्याच थिअरी झाल्यात किंवा तिथे असणारा इव्हन बिहारमधली जी असणारी हायकोर्टामधली मॅटर होती त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अनआन्सर्ड इश्यूज रेज करण्यात आले होते. परंतु शासकीय यंत्रणेमध्ये जे बसलेले आहेत ते बीजेपी मधले बसलेले आहेत, ते काँग्रेसमधले बसलेले आहेत आणि ते एनसीपी मधले बसलेले आहेत. आणि हे तिघही त्यावेळेस सत्ताधारी होते अशी परिस्थिती आहे. ही माझ्या दृष्टीने पहिली आम्ही असताना म्हणतोय की पहिली संधी आम्हाला मिळालेली आहे की ज्याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांना आम्ही डायरेक्टली प्रश्न विचारू शकतो. तर आज ते कॅन्डिडेट आहे. उज्ज्वल निकम यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं. जेव्हा आम्ही त्या संदर्भात प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितलं की जरी करकरेंच्या शरीरात घुसलेल्या ज्या 5 गोळ्या आहेत तरी कसाबच्या बंदुकीतून नाही निघाल्या असल्या तरी तिथले परिस्थितीचे जे पुरावे आहेत प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्यांनी खोटं बोललेलं आहे. मी याचं सरळ सांगतो. याचं कारण असं आहे की ज्या बुलेट्स करकरेंच्या आणि सारस्करांच्या शरीरातून मिळाल्या त्या जर कसाब आणि अबू इस्माईल यांनी वापरलेल्या बंदुकीशी नसतील, त्याच्याशी मॅच होत नसेल तर त्याला तो तिसरा आहे की ज्यांनी चालवलेला आहे तो तिसरा कोण आहे, अननोन पर्सन कोण आहे तो. पोलीस असल्याचा संशय घेतला जातोय. तो एखादा RSS. माझं म्हणणं असं आहे कोणी असेल, माझं म्हणणं असं आहे की हा एक सिनियर वकील म्हणून हा प्रश्न उज्ज्वल निकम यांना पडलाच पाहिजे होता. एक सिनियर लीडिंग क्रिमिनल लॉयर आहेत ते, साधे सुधे नाहीये. त्याच्यामुळे असणारं थर्ड पर्सन कोण आहे, थर्ड व्यक्ती कोण आहे याचा इन्क्वायरी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांनी असं ती केस चालवायला नको होती, तिथेच थांबवलं पाहिजे. माझा मुशर्रफांशी काहीही संबंध नाही. माझा आता असणारा जो आहे उज्ज्वल निकम कॅन्डिडेट असल्यामुळे त्यांनी याची उत्तरं द्यावी की त्यांनी कोर्टासमोर किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहे त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला या बुलेट्स ज्या मिळाल्या त्या कोणी फायर केलेल्या आहेत, कशा फायर झालेल्या आहेत, वेपनरी कुठली आहे याचा त्यांनी असणारा इन्क्वायरी करायला का लावली नाही हा माझा सवाल आहे. या एकूणच आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तिकडून पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती मग प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कसं पाहता एकूणच? माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांनी उत्तर दिल्यानंतर मग याच्यातली उरलेली प्रश्न बाहेर पडतात असं त्या ठिकाणी. मागच्यावर भाजपचं असं म्हणणं आहे त्यावेळेला देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री हे आघाडी सरकारचे होते असं काल भाजपनं ऑलरेडी त्याच्यावर उत्तर दिलं. प्रश्न असेल उत्तर त्याच्यातून असणारं कोणाचं सरकार आहे याच्यावरती अवलंबून नाहीये. अवलंबून हे आहे की त्या ज्या बुलेट्स सापडलेल्या आहेत त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये आलेला आहे त्या कसाबच्या आणि अबुल इस्माईलच्या वापरलेल्या वेपनरी मधनं नाहीये. हे जेव्हा इस्टॅब्लिश झाल्यानंतर ते कोणाचं आहे हे पोलिसांनी किंवा असणारा वकील म्हणून कंडक्ट करणारा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला
शोधायला का सांगितलं नाही हा त्याच्यातला महत्वाचा विजय वडेट्टीवार यांनी ज्यावेळेला हा प्रश्न उपस्थित केला त्यानंतर त्यांना देशद्रोही अशा प्रकारचे त्यांचे पुतळे जाळले माझे गेले. असणारे उद्या पुतळे जाळावे. पण माझा प्रश्न सातत्याने हाच राहणार आहे. शहीदांचा अपमान आपल्यावरही देखील बोलतात दाखवली जाते त्यावेळी आपल्या- माझं म्हणणं असं आहे सरळ की माझं काय त्यांना पुतळे जाळायचे असेल जाळावे, त्यांनी असणारा देशद्रोही आहे असे त्यांनी घोषितही करावं. मला त्याच्यातला फार फरक पडत नाही. मला फक्त असणारा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी द्यावं, आणि तो म्हणजे ज्यावेळेस जे एक्युज आहेत त्यांनी वापरलेल्या वेपनरी मधले बुलेट्स नाहीत, त्यावेळेस कुठल्या वेपनरीतनं वापरल्या आलेल्या आहेत याचा त्यांनी इन्क्वायरी मार्फत किंवा कोर्टामार्फत डायरेक्शन देऊन ती इन्क्वायरी का केली नाही हा माझा सवाल आहे. पण बाळासाहेब, वर्षा गेम गायकवाड विदिन गेम मध्ये एवढं स्पॉन्टिनियस होऊ शकतं की प्लॅनर्स ते असणार. म्हणजे या घटनेचा जर आपण आकार हे पाहिला तर ते गेम विदिन गेम जो आहे तो स्पॉन्टिनियस आहे की प्लॅनर आहे माहित नाही, नो आयडिया. सर भाजप तुमची ज्या पद्धतीची पत्रकार परिषद आहे सेफ्रॉन टेररिझम नावाचा शब्द प्रत्येकाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न या सगळ्या माझं म्हणणं असं आहे की तो सॅफ्रॉन आहे की तो निळा आहे की तो हिरवा आहे ह्याच्याशी मला घेणं देणं नाहीये. मला असणारं त्या ज्या बुलेट्स आहेत या कुठल्या वेपन मधल्या आहेत आणि त्याचा फायर करणारा कोण आहे याची नावं बाहेर आली पाहिजे. तुमची ही पत्रकार परिषद असं तुमचं म्हणणं नाही? माझं कोणाचाही आरोप मी करत नाही त्या ह्याच्यामध्ये की त्या इस्लामिक टेररिस्ट आहेत, त्या असणाऱ्या हिंदू टेररिस्ट आहेत, त्या बुद्धिस्ट टेररिस्ट आहेत, त्या सीख टेररिस्ट असं मी कोणाचंही म्हणत नाहीये. माझं म्हणणं असं की हु इज दॅट पर्सन हा असताना बाहेर आला पाहिजे एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. तुमची ही आजची पत्रकार परिषद ही इनडायरेक्टली वर्षा गायकवाड यांना मदत करणारी असं एकंदरीत चित्र माझं म्हणणं वाटतं असं आहे की तुम्ही स्वतःहून स्वतःच्या प्रश्नामध्ये अडकलाय. सर मुशीबांचा एक व्हिडिओ आहे, त्यांनी असं त्याच्यात त्याही म्हटलंय की चला, यावेळी हिंदी 250 सिम कार्ड जे ते ऍक्टिव्ह होते आणि त्यातले 12 जण जे ते मराठीत सुद्धा बोलत होते याच प्रकरणाच्या वेळी तेव्हा हे प्रकरण मुंबईत घडत होतं. मला याच्यातली ABCD माहिती नाही. ही इज अ पोलीस ऑफिसर, त्याच्यामुळे त्यांच्याकडे अधिक माहिती असेल. आम्ही फक्त जजमेंट मधनं जे आलो आणि त्या जजमेंट मध्ये जे लॅक्युनाज आहेत त्याच्यावरती असणारा बोट ठेवून आम्ही बोलतो. मुस्लिमांचं पुस्तक वाचलंय का? मुस्लिमांचं पुस्तक वाचलेलं आहे. सर याला जोडून काल दाभोळकर हत्या प्रकरणाचा सुद्धा निकाल जो आहे तो लागलेला आहे. 2 आरोपींना शिक्षा झालेली जनरल एक होती तर 3 ज्यांच्यावर अॅक्युज मध्ये नाव होते त्यांना थेट निर्दोष मुक्तता झालेली आहे. दाभोळकर कुटुंब पुढे जाण्याचा विचार करते. तुम्ही या संपूर्ण घटनेला हे संपलं की मग आपण बोलू. जो आपण प्रश्न उपस्थित केलेला आहे आता मी टेकटॅक करणार आहे, तुम्ही आता मला गोळ्याच नाही हिंदीच्या गोळ्याच नाही तर बुलेट प्रूफ जॅकेटवर देखील प्रश्न उपस्थित केले होते. त्या संदर्भात पण आपण मागणी करणार का? नाही आत्ताच्या याच्यामध्ये जे काही जजमेंट मध्ये आलेलं आहे त्या जजमेंट मध्ये असणारा बुलेटच्या संदर्भातला आलेला आहे. तेव्हा आम्ही असणारा प्रश्न हा बुलेटच्या संदर्भातच विचारलेला आहे की ते चालवणारा हात कोण आहे आणि तो व्यक्ती कोण आहे तो बाहेर काढा. तो उज्ज्वल निकम यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न का केला नाही याचं त्यांनी उत्तर द्यावं. थँक्यू. हिंदी में रोल 26/11 का जो इंसिडेंट है वो सही इंसिडेंट है. पाकिस्तान से आतंकवादी आए थे, उन्होंने बंबई पे हमला किया, ये बात भी सही है. लेकिन जो जजमेंट है और जो चर्चा उस वक्त चली थी मेरे ख्याल से उस चर्चा को जो है ये जजमेंट एक पुष्टि देता है. जजमेंट के पैराग्राफ नंबर 104 में ये कहा गया है कि इन ऑल देयर वर 5 firearm entry wounds found on the soldier blade top region between neck and right shoulder. There were 3 correspondent exist wounds. 2 deformed bullets were received. उसके नीचे जिन्होंने डॉक्टर चिखलीकर उन्होंने पोस्टमार्टम किया, उनका ओपिनियन वहां पर दिया हुआ है. The bullet
retrieved from the dead bodies were sent to basaltic experts. The comparison did not lead to any conclusive opinion whether the bullet tail with the test fired bullet from the weapon held by accused number 1, that is Kasab, or deceased accused number 1, Abu Ismail. 804 दूसरा जो पैराग्राफ है उसमें भी 2 bullets were retrieved from the dead body of Mr. Vijay Salaskar during the course of postmortem examination. They were sent to basaltic expert for examination. The comparison did not lead to any conclusive opinion. ये जो bullets हेमंत करकरे के और साकरकर के शरीर से बरामद हुए, ये बरामद हुए बुलेट्स जो है और जो वेपनरी कसाब और अबू इस्माइल कैरी कर रहे थे उनके साथ में था, उससे ये मैच नहीं होता है, उनके वेपन से नहीं है, ऐसा बैसलेटिक एक्सपर्ट जो है उनका कहना है। तो इसका मतलब यही हुआ कि इनके बुलेट से उनको इंजरी नहीं हुई, बाहर किसी के बुलेट से उनको इंजरी हुई है, और एक नहीं 5-5 और 2-2 बुलेट्स उनके शरीर में दाग दिए गए हैं। इसलिए जानकारी ये हम लोग चाहते हैं कि ये तीसरा आदमी कौन है, ये गैर व्यक्ति कौन है। उज्जवल निकम बीजेपी के लोकसभा के कैंडिडेट है और लोकसभा के कैंडिडेट होने की वजह से अब उन पे जिम्मेदारी है कि वो इस बात का खुलासा करें। मौका हम लोग ढूंढ रहे थे कि इस इशू को उठाने के लिए कई बार लोगों ने कहा, किताबें भी लिखी, पब्लिकली चर्चा भी हुई, लेकिन उसका कोई जवाब देने के लिए तैयार नहीं था, क्योंकि उस वक्त की सरकार जो है कांग्रेस की सरकार थी, विरोधी दल जो है वो बीजेपी था और एनसीपी जो है वो सरकार में थी उस वक्त। गैर अगर इनके होता तो शायद मेरे ख्याल से इसकी और जांच होती, ऐसा मैं मान के चलता हूं। मेन पुलिस के आईपीएस के अधिकारी इनकी हत्या सामने आते ही हम लोग समझते हैं कि उज्जवल निकम इन्होंने जो सावधानी बरतनी चाहिए थी वो उन्होंने बरती या ना बरती, उसका एक सवाल है। ये जानबूझ के उन्होंने बेदखल उस चीज को कर दिया है। आज हम लोग मानते हैं कि इस बात की जो है, अगर इस एविडेंस को सही माने और सुप्रीम कोर्ट ने भी इस एविडेंस को अभी सही माना है, तो इसका मतलब यही है कि गेम विद इन गेम जो हम लोग अंग्रेजी में कहते हैं, खेल के अंदर खेल, ये मेरे ख्याल से थियरी यहाँ पर लागू होती है कि इनकी हत्या और किसी ने की है क्या, ये सवाल उठता है। ये बात जब सामने आई तो हम लोग समझते हैं कि उज्जवल निकम ने कोर्ट के सामने ये बातें रखनी चाहिए थी कि इसकी इंक्वायरी और होनी चाहिए, क्योंकि ये जो बुलेट्स मैच नहीं हो रहा है, ये कौन से वेपन से बुलेट है ये होना चाहिए, या उज्जवल निकम ने जो इंक्वायरी ऑफिसर्स थे उस इंक्वायरी ऑफिसर से कहना चाहिए था कि भैया ये जब तक मैच नहीं होता तब तक इस केस का फैसला हम लोग नहीं लगा सकते। और मैं उम्मीद करता हूं कि उज्जवल निकम ये लोकसभा के उम्मीदवार है और लोकसभा के उम्मीदवार होने के नाते पार्लियामेंट में जाने की उम्मीद रखते हैं। वहां लॉयल्टी टू द नेशन इज फर्स्ट, और ऐसी बात होते समय उन्होंने इस बात पर मेरे ख्याल से अपनी बात रखनी चाहिए कि क्यों ना उन्होंने ये जांच करने के आदेश दिए कोर्ट के माध्यम से या वकील के माध्यम से, उन्होंने इसका क्यों नहीं दिया, इसका जवाब उन्होंने देना चाहिए। और मैं मानता हूं कि आम आदमी भी उनके जवाब के लिए इंतजार करेगा और वो जवाब देंगे, ऐसा मैं उम्मीद करता हूं। हिंदीत 1 to 1 करून घेतो सर. थांबा, बाकीचे प्रश्न- बाकीचे प्रश्न घेतो. बाकी होते
केजरीवालांच्या सुटका झाल्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तुझ्यासाठी भाई त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की जर परत मोदी सरकार आलं तर शरद पवार उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं शरद पवारांचं नाही, तर स्टॅलिन ममता उद्धव ठाकरे हे सगळे तुरुंगात जातील. हिंदीच कंटिन्यू करा मग मराठी हे नाही मराठी होती नॅशनलचा विषय काही नेत्यांची नावं घेऊन अटक होतील अशी भीती व्यक्त केली. आपका सवाल क्या था? केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर असं म्हटलंय जर पुन्हा मोदी सरकार आलं तर स्टॅलिन ममता यांच्यासह उद्धव ठाकरे देखील तुरुंगात असतील. मैं लोगों से आगाह करूंगा कि मराठी आता एक हिंदी मराठी बोली नंतर सवाल ये है कि मेरे ख्याल से निर्मला सीतारामन ये फाइनेंस मिनिस्टर है, इनके हस्बैंड का नाम है परकला प्रभाकरन। उनकी मेरे ख्याल से 15-16 दिन पहले चैनल पे मुलाकात हुई थी और जो बात केजरीवाल दोहरा रहा है मेरे ख्याल से कोई नई बात नहीं है, ना कोई नई बात को ले आ रहा है। ये जो निर्मला सीतारामन के जो पति है परकला प्रभाकरन है, इन्होंने इस बात का मेरे ख्याल से 20 दिन या 16-17 दिन पहले चैनल पे जिक्र किया था और कहा था कि अगर बीजेपी और मोदी सरकार दोबारा लौटती है तो इलेक्शन नहीं होंगे, संविधान बदला जाएगा, भारत का नक्शा जो है वो ऐसे तोड़ मरोड़ होगा कि जिसको पहचानना भी मुश्किल होगा। जो गोधरा में हुआ, जो मणिपुर में हुआ, वो और जगह कहीं भी हो सकता है। डिक्टेटरशिप आ भी सकती है और कई लोग जेल में जा सकते हैं। तो मेरे ख्याल से इस बात की जो है आगाह पहले से ही सरकार के तरफ से हो गया है। तो मैं समझता हूँ कि यह नई बात कोई नहीं है, लोगों ने इसको ध्यानपूर्वक सोचना चाहिए और फिर वोट करना चाहिए, ऐसा ही मैं कहूँ। तुम्हाला अशी कुठची भीती वाटते का आपल्याला अशी कुठची भीती वाटते का की विरोधी पक्षाच्या नेत्यांना आत टाकलं जाईल, लोकशाही असं संपेल? म्हणेन की निर्मला सीतारामन या ज्या फायनान्स मंत्री आहेत त्यांचे असणारे यशवंत जे आहेत त्यांचं नाव परकला प्रभाकरन हे त्यांचं नाव आहे। एक 15-1 दिवसापूर्वीची त्यांची मुलाखत आहे, त्या मुलाखतीमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये लोकशाही धोक्यामध्ये आहे, हुकुमशाही येण्याची शक्यता आहे, अनेक जणांना जेलमध्ये टाकण्याचा आहे, भारताचा नकाशा तसाच राहणार नाही असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं आणि त्याच्याच बरोबर हुकुमशाह जन्माला आलेला असेल असे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि मणिपूर आणि गोधरा अशा घटना गलोगली घडतील असं त्यांनी नमूद केलेलं आहे। त्याच्यामुळे नवीन आहेत असं केजरीवालनी म्हटलंय ते नवीन आहे असं मी मानत नाही। दॅट इज ऑन दी कार्ड असं सरकारी सूत्राने सुद्धा सूचित केले असेल त्या ठिकाणी म्हणतात। नाही, दुसरीकडे पाहायला गेलो तर विरोधी पक्षाचे नेते असतील यांना कुठेतरी तुरुंगात टाकण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय। मात्र भारतीय जनता पार्टीचे काही असे नेते आहेत की त्यांना देखील त्रास दिला जातोय। आता अरविंद केजरीवाल म्हणाले की योगी आदित्यनाथ यांना येत्या 2 महिन्यात यांना देखील आता खाली बसवलं जाईल। अमित शहा पुढचे पंतप्रधान असू शकतात असं एक भाकीत त्यांनी केलेलं आहे, का रिटायर्ड होणार मोदी? काही बोलू शकत नाही। सर, मोदीला तुरुंगात टाकण्याचं भाषा केली जात असली तरी मोदी म्हणतात की पवार आणि ठाकरे यांनी एनडीए मध्ये मला वाटतं ही बातमी दिलीप केसरकर यांनी इलेक्शनच्या अगोदरच हे केलं होतं की उद्धव ठाकरेंच्या यांच्याकडून असणारं शिवसेनेकडे ऑफर गेली असं त्यांनीच म्हटलं होतं। त्याच्यामुळे असं आता त्याला पुष्टी मिळते असं मी एवढं म्हणेन। पण मोदींवरती गरज का पडली परत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे मदत मागायची किंवा परत त्या म्हणायची? ऑलरेडी एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत त्यांच्याकडे।
समजत नाही असं. राज्यात ज्या पद्धतीने मोदींच्या सभा होत आहेत मागच्या वेळीच्या लोकसभा निवडणुकीत 7 अधिक सभा घेतल्या होत्या मात्र यावेळी त्याहून दुपटीने या सभा होत आहेत त्याकडे कसं पाहता? त्याच्यामध्ये मी असं जे बघतोय की अर्धी लोक 15 मिनिटातच उठून जातात ही मी बात. पण मोदींच्या दौऱ्याचा करिश्मा होईल 4 तारखेपर्यंत थांबू आपण. सर, वंचित बहुजन आघाडीपासून महाविकास आघाडी महायुती संपूर्ण देशभरात किंवा मग राज्यभरात जे ते प्रचार सभा घेताना पाहायला मिळतात. स्टार प्रचारक म्हणून अनेक मुद्दे जे ते उपस्थित केलेले आहेत. पण महाराष्ट्राला प्रत्येक वर्षी मे महिन्यात भासते ती तहानलेली विहीर आणि कोरडे जमीन याच्यावर अद्यापही एकही पक्ष न बोलताना पाहायला मिळतं. पाणी टंचाई हा मुद्दा महाराष्ट्रात विसरला गेलाय का राजकारणातून? मी असं म्हणेन की सुधाकर नाईक मुख्यमंत्री असताना त्यांच्या कालावधीमधला जो प्लॅन झाला तो जर एक्झिक्यूट झाला तर महाराष्ट्रातली तहान जी आहे ती वाढू शकते अशी परिस्थिती आहे. आणि त्या कालचं जे काही राजकारण आहे, दंगलींचं जे राजकारण आहे ते दंगलींचं राजकारण एकाच कारणासाठी होतं असं मला वाटतं. ते म्हणजे की महाराष्ट्राच्या पाण्याची तहान भागवण्याचा एक कार्यक्रम सुधाकर नाईकांनी सुरुवात केला होता आणि तो बऱ्यापैकी असता तो यशस्वी होत होता अशी परिस्थिती. ठीक आहे. अच्छा, हिंदी बोलून दोन करायचं आहे. चलो चलो शॉर्ट्स घेऊ दे. चलो चलो शॉर्ट्स घेऊ जरा. काम आहे बाबा. शॉर्ट्स